निकालानंतर इंडियाच्या गोटात सुद्धा हालचालींना वेग आलाय। दुसरी एक मोठी बातमी, इंडिया आघाडीची बैठक सुरू झालेली आहे। 28 पक्ष या बैठकीला उपस्थित आहेत। सत्ता स्थापनेबाबत इंडिया आघाडीकडून रणनीतीची आखणी केली जाते आहे। बैठकीसाठी शरद पवार, सुप्रिया सुळे सुद्धा दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। एकीकडे एनडीएची बैठक संपलेली आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। बैठकीसाठी शरद पवार, सुप्रिया सुळे सुद्धा दिल्लीमध्ये दाखल झालेत। महाराष्ट्रातले दिग्गज नेते, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते सुद्धा संजय राऊत आणि अनिल देसाई हे सुद्धा बैठकीसाठी उपस्थित राहिलेले आहेत। त्यामुळे आता सत्ता स्थापनेबाबत इंडिया आघाडी काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊयात, रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, बिलकुल, आता शरद पवार हे सुद्धा पोहोचलेले आहेत या बैठकीला। संजय राऊत सुद्धा पोहोचलेले आहेत आणि सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे सुद्धा पोहोचलेले आहेत आणि जे इंडिया आघाडीचे बाकी सुद्धा सदस्य जे आहेत ते पोहोचत आहेत। आणि इथे मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही महत्वाची बैठक होणार आहे आणि यानंतरच पुढची रणनीती जी आहे ती ठरवली जाणार आहे की इतर पक्षांना कशा पद्धतीने आपलं सोबत घ्यावं किंवा अगोदर सरकार स्थापनेचा दावा जर एनडीएकडून केला तर इंडिया आघाडीने वाट पाहावी का, आणि त्यानंतर मग पुन्हा पुढच्या घडामोडी सुद्धा लक्ष असणार आहे इंडिया आघाडीचं। त्यामुळं आजच्या या संपूर्ण बैठकीमध्ये रणनीती कशी ठरवली जाईल ते पाहावं लागणार आहे, कारण सरकार स्थापन झाल्यानंतर मग पुन्हा संसदेचं अधिवेशन सुद्धा असणार आहे। त्या सर्व दृष्टीनं आज ही बैठक महत्वाची असणार। अगदी रामराजे, या सगळ्यामध्ये आपण बघतोय कुठेतरी मित्र पक्षांच्या जोरावर आता एनडीएचं सरकार आलेलं आहे। एनडीएचं सरकार आले, भाजप बहुमतापासून दूर आहे, तर दुसरीकडे असे सुद्धा दावे केले जात आहेत की इंडिया आघाडी सुद्धा सत्ता स्थापनेचा दावा करू शकते अशी चर्चा आहे। त्याबद्दल काय माहिती मिळते? बिलकुल, कारण सत्ता स्थापनेचा दावा जो आहे त्याच्याकडे संख्याबळ जास्त आहे। अगोदर त्यांना संधी दिली जाते सत्ता स्थापनेच्या करण्यासाठी, आणि ते जर यशस्वी झाले नाहीत तर मात्र पुन्हा त्यानंतर जो 2 नंबरचा जो पक्ष आहे त्यांना संधी दिली जाते। त्यामुळं अगोदरची संधी आहे ती भाजपच्या एकूण सर्वात जागा जास्त भाजपच्या आहेत, एनडीएच्या आहेत। त्यामुळे अगोदर संधी त्यांना दिली जाईल आणि त्यानंतर मग पुन्हा जर सरकार स्थापन करता आलं नाही तर मात्र मग इंडिया आघाडी जी आहे ते सत्ता स्थापनेचा दावा करते। त्या संदर्भामध्ये जी रणनीती जी आहे ती या संपूर्ण बैठकीमध्ये ठरेल। अगदी रामराजे, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।